तर जसं की मी म्हटलं होतं, की एक असा अंडररेटेड मूव्ही मी तुम्हाला सांगणार आहे, जे की तुम्ही बघितल्यानंतर खरंच म्हणताल की काय आहे या मूव्हीमध्ये? सगळेजण आता सय्यारा-सय्यारा करत आहेत बघा सगळीकडं. परंतु ते चित्रपट बघितल्यानंतर, ते मूव्ही बघितल्यानंतर जसं पागलसारखं लोकं करत आहेत ना, हे जे मी मूव्ही सांगत आहे बघा, ते बघितल्यानंतर तर हे लोकं जिवंतच राहतात का नाही काय माहिती. कारण की असा ट्रॉमा देऊन जाणारा हा मूव्ही आहे. तुम्ही विचारही करणार नाहीत, की असं काहीतरी होऊ शकतं. या मूव्हीचं नाव थोडंसं माझ्याकडून प्रोनाउन्स बरोबर होणार नाही, कारण की एक कन्नड मूव्ही आहे. मूव्हीचं नाव आहे बघा सप्त सर्गदाचे इलो असं या मूव्हीचं नाव आहे. थोडंफार प्रोनाउन्स येणार नाही मला. सप्त सर्गदाचे इलो असं या मूव्हीचं नाव आहे. नक्की पोस्टरवरती तुम्हाला दिसून जाईल. आणि कसा आहे ही मूव्ही? या मूव्हीचे खरं तर 2 पार्ट आहेत. साइड ए आणि साइड बी. साइड हे हा मूव्ही पहिले रिलीज झाला होता बघा. आणि त्या मूव्हीची जर तुम्ही सुरुवात बघितली, सुरुवात जर बघितली, तर तुम्हाला वाटेल काय या चित्रपटामध्ये, काय या मूव्हीमध्ये? एक नॉर्मल स्टोरी चालू आहे, एक लव्ह स्टोरी आहे, जे की कुठेतरी जाऊन एका ठिकाणी एक बऱ्यापैकी एंड होते. परंतु शेवटीला असा धक्का देतात आपल्याला, की या मूव्हीचा सेकंड पार्ट देखील येणार आहे साइड बी म्हणून. आणि दुसऱ्या पार्ट म्हणजे त्यांनी दाखवलेलं आहे बघा, जे एंड दाखवलेलं आहे, ते विचारही करणार नाहीत. तुम्ही ते बघितल्यानंतर तुम्हाला ट्रॉमा होईल, की असंही होऊ शकतं. एक विलन आशिकी 2 ह्या जे एंडिंग आहेत ना, ते आता तुम्ही विचारही करणार नाहीत. ज्यांचं खरंच कुठेतरी कोणावर तरी प्रेम होतं आणि ते अधुरं राहिलेलं आहे. अशांनी जर हा मूव्ही बघितला तर त्यांना खूप जास्त टच करेल हा मूव्ही मी असं म्हणेन. मीही 1-2 दिवस ट्रॉमामध्ये होतो. म्हणजे माझ्यासोबत तर कसं तसं काही झालं नाही. परंतु मी का म्हणतोय, कारण की मूव्ही आहे बघा तसा. 2 पार्ट आहेत. तुम्ही नक्की एकदा बघा. Amazon Primeवरती अवेलेबल आहेत आणि नक्की अवश्य एकदा भेट द्या या दोन्ही पार्ट्सला. मी असं म्हणेल, कारण की अनएक्सपेक्टेड होतं. तर तुम्ही पहिल्यांदा जाऊन बघा आणि नंतर मला कमेंट सेक्शनमध्ये सांगा, की कशा आहेत व कशा नाही मूव्ही. थँक यू.